जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कोल्हापूरच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करत विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल प्रकाश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सिद्धाई एज्युकेशन सोसायटी संचलित प्रफुल्लित बाल विकास केंद्राच्या आनंददायी उन्हाळी शिबिराचा समारोप शारीरिक कौशल्ये, मानसिक सक्षमीकरण आणि भावुक पाद्यपूजन सोहळ्याने अत्यंत अभूतपूर्व उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांच्या दैनंदिन सवयींमध्ये झालेला सकारात्मक बदल, मुलांनी मोबाईल टीव्हीचा त्याग करून जोपासलेली वाचनाची ओढ आणि पालकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता यांमुळे हे शिबिर कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक मोलाचा दगड ठरला असून या यशस्वी उपक्रमाचा भव्य बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक महासोहळा येत्या 1 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे। शिबिराच्या 5 दिवसात विद्यार्थ्यांनी कराटे, लाठीकाठी, झुंबा, योगासने, लेझिम आणि सूर्यनमस्काराचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं। शारीरिक सक्षमतेसोबतच मानसिक शांततेसाठी ध्यान आणि आत्मविश्वासासाठी स्विमिंगचे विशेष सत्र राबवण्यात आलं। हे शिबिर केवळ शारीरिक व्यायामापुरतं मर्यादित नव्हतं, तर नो मोबाईल, मौन व्रत, वाचन प्रेरणा, कृतज्ञता आणि माणुसकीचा हात यांसारख्या अभिनव संकल्पनांवर आधारित गृहकार्यांनी मुलांच्या मनात नैतिक मूल्य, सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचं बीज खोलवर रुजवलं। शिबिरातील पालक विद्यार्थी क्रीडा महोत्सव हा कौटुंबिक जिव्हाळा वाढवणारा ठरला, मात्र खऱ्या अर्थाने या शिबिराचा आत्मा ठरला तो पाद्यपूजन सोहळा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मातापित्यांचं पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली। हा क्षण उपस्थित सर्वांना हेलावून टाकणारा होता। या शिबिरामुळे मुलांच्या जीवनात चमत्कार घडल्याची भावनिक साक्ष पालकांच्या प्रतिक्रियांमधून उमटली। अनेक पालकांनी भावुक होत सांगितलं की आम्ही धावपळीच्या जीवनात मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो, पण प्रफुल्लित केंद्राने कोणताही व्यावसायिक स्वार्थ न पाहता आमच्या मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम दिलं, त्यांना घडवलं। या शिबिरातून शिकलेली मूल्ये त्यांच्या भावी आयुष्यात नक्कीच दिशादर्शक ठरतील। आमच्या मुलांनी मोबाईल सोडून वाचनाची सवय लावली, घरातील कामात मदत करू लागलीत, सकाळी लवकर उठून स्वतःची कामे करू लागलीत आणि घरातील मोठ्यांचा आदर करायला शिकलेत। अशा अनेक हृदयस्पर्शी उद्गारातून शिबिराचं यश आणि सखोल प्रभाव अधोरेखित झाला। हे शिबिर पूर्णतः निःशुल्क आयोजित करून प्रफुल्लित केंद्राने समाजापुढे निस्वार्थ सेवेचे आणि परोपकाराचे एक उत्तम उदाहरण ठेवलं आहे। मुलांसाठी दिलेला अमूल्य वेळ, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्यात सकारात्मक बदल घडवण्याची तळमळ ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे। या शिबिराच्या शिस्तबद्ध आणि यशस्वी आयोजनासाठी प्रफुल्लित केंद्रांच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले। रेश्मा कातकर, समर्थ काशीद, प्रिन्स पाटील, श्री पाटील, स्वाती परीट, नम्रता डोंगळे, शांभवी हिरेमठ, शर्वरी घाटके, साक्षी शिंदे, समृद्धी माने, अंकिता बर्गे, बिस्मिल्ला नदाफ, मुस्कान तांबोळी, हिंदवी चौगुले, शुभांगी गावडे, संध्या पिलावरे, जोया मुलानी, सई कोतेकर, रिया कोतकर, सिद्धी फोंडे, माधुरी सुतार, रुपाली राऊत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे शिबिर यशस्वी पार पडलं। सत्यमुख प्रतिनिधी सौ दीपाली पाटील, कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।